क्षयरोगमुक्त मोहिमेचा सोलापूरमध्ये शुभारंभ करण्यात आला असून विविध स्तरावरती तपासण्या करण्यात येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेनुसार संपूर्ण भारत देशातून 2025 अखेरपर्यंत क्षयरोगाला हद्दपार करण्याचं उद्दिष्ट आहे। यामध्ये सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्राची निवड करण्यात आली आहे। दरम्यान दिनांक 7 डिसेंबर रोजी या मोहिमेचा संपूर्ण देशामध्ये शुभारंभ करण्यात आला। या अभियानामध्ये सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या गटामधील झोपडपट्टीतील रहिवासी, 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिक, मधुमेह बाधित व्यक्ती, धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, BMI 18 पेक्षा कमी असलेल्या व्यक्ती, मागील 5 वर्षांचं क्षयरुग्ण व मागील 2 वर्षाच्या क्षयरुग्णांच्या सानिध्यातील व्यक्ती, विडी कामगार, टॉवेल कामगार, ऊसतोड कामगार आदींची क्षयरोग विषयक तपासणी 100 दिवसाच्या या अभियानामध्ये करण्याचं उद्दिष्ट आहे। जेणेकरून क्षयरोगामुळे मृत्यूचं प्रमाण कमी होऊन सोलापूर शहरातील क्षयरोगाचा प्रसार कमी होऊन सोलापूर शहर क्षयमुक्त करण्यास मदत होईल। त्यानुसार शहर क्षयरोग केंद्र, सोलापूर महानगरपालिका व रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमानं होम मैदान समोर मदर तेरेसा पॉलिक्लिनिक या ठिकाणी 100 दिवसीय क्षयरोग मुक्त अभियानाचा IEC स्टॉल उभारून क्षयरोग विषयक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाचं उद्घाटन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी या कार्यक्रमास महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, रोटरी क्लब सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा डॉक्टर जानवी माखीजा तसंच सुनील दावडा, स्वप्नील कोंडगोळे, राखी माने, अरुंधती हराळकर, आतिश बोराडे तसंच शहर क्षयरोग केंद्राकडील सर्व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी मानाच्या काठ्यांसोबत चालणाऱ्या मानकऱ्यांना क्षयरोग विषयक जनजागृतीचं स्टिकर्स असलेली प्रतिकात्मक लहान नंदीध्वज तयार करून ती जनजागृती करता वाटप करण्यात आली। यावेळी डॉक्टर राजेंद्र गोली, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, वाले आणि इतर अनेक मान्यवरांनी या 100 दिवसीय क्षयरोग मुक्त अभियानाच्या IEC स्टॉलला भेट देऊन सदर उपक्रमाचं कौतुक केलं।